नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी आजी रुसलेल्या असतात, पूर्णाई रुसलेल्या असतात, कारण पूर्णाईला याचा केक खायला भेटलेला नसतो आणि केक कटिंग करत असताना पूर्णाई झोपलेल्या असतात, म्हणून पूर्णाईंना खूप राग आलेला असतो। तर पूर्णाई अश्विनला म्हणतात की आज तुझा औक्षण तरी बघू दे मला, कारण यांनी तरी मला उठवलंच नाही, म्हणून मी आता यांचे चांगलेच कान पिळले आहे। तर आता असं म्हणून अर्जुन आता खुश होतो आणि पूर्णाई सुद्धा खुश होते। तर आता इकडे अश्विन खूप खुश होतो, कारण एवढे त्याच्या आवडतीचे पदार्थ बनवलेले असतात। तर आता तो हे पाहून खूप खुश होतो। तर आता अश्विन प्रियाकडे बघून म्हणतो, बापरे एवढं सगळं बनवलं। तेव्हा आता प्रिया म्हणते, हो मग तुझ्यासाठी बनवलं ना, तुला आवडतं ना, तुझा बर्थडे आहे। तर पूर्णाई लगेच म्हणते, तन्वी खोटं बोलू नको बाळा, ते कल्पना आणि सायलीने मिळून बनवलेलं आहे। तर आता इथेच प्रियाचा पचका होतो। तर आता अश्विनचं सुद्धा तोंड पडतं की माझा बर्थडे असून माझ्या बायकोने नाही बनवलं तर वहिनीने आणि आईने बनवलं, हे ऐकून आता अश्विनला खूप त्रास होत असतो। तर आता प्रियाने चांगली सफाई दिलेली असते, पण पूर्णाईने त्या सफाईचा पूर्ण पचका करून टाकलेला असतो। तर आता प्रियाचाही चेहरा उतरतो। घरातले सगळे, सायली धरून सगळे जण आता प्रियाकडे रागाने बघत असतात, कारण प्रियाने खोटं बोललेली असते, म्हणून सगळेजण तिच्याकडे रागाने बघत असतात। सगळेजण आता छान डायनिंग टेबलवर बसतात आणि एक एक करून आता नाश्ता करत असतात। तर अश्विन खूप खुश असतो, कारण त्याच्या आवडतीचे पदार्थ बनलेले असतात आणि पूर्णाई सुद्धा खूप खुश असते, कारण सायलीने पूर्णाईसाठी रव्याचा केक बनवलेला असतो। तर आता अर्जुन आणि प्रताप सुद्धा खूप खुश असतात, कारण सगळी फॅमिली आता एकत्र झालेली असते। तर आता अर्जुन म्हणतो, कोणी बनवलं पूर्णाई? तर आता पूर्णाई लगेच म्हणतात, तुझ्या बायकोने आणि कल्पनाने मिळून। तर तुझ्या बायकोने म्हटल्यावर सायलीला खूप आनंद होतो की मला पूर्णाईने एक्सेप्ट केलं। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।